नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र भाग 2 BA द्वितीय वर्ष BA सेकंड इयर चतुर्थ सत्रातील फोर्थ सेमिस्टर हवामानशास्त्र भाग 2 या पेपरचा भूगोलातील या पेपरचा आपण अभ्यास करतो आणि आजच्या तासामध्ये आपण सांद्रीभवनाचे प्रकार सांद्रीभवनाचे प्रकार अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. मित्रहो, मागील तासामध्ये आपण बघितले की सांद्रीभवन म्हणजे काय, तर हवेतील अतिरिक्त बाष्पाचे पाण्यात रूपांतर होण्याच्या क्रियेला आपण सांद्रीभवन असं म्हणतो. हवेमध्ये अतिरिक्त बाष्प, आता हवेमध्ये अतिरिक्त म्हणजे काय की त्या हवेची बाष्प धारण शक्ती जेवढी आहे तेवढं बाष्प त्या हवेमध्ये सामावू शकतं. यापेक्षा जर जास्त बाष्प असेल म्हणजेच अतिरिक्त बाष्प असेल तर या अतिरिक्त बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये होण्याच्या क्रियेला आपण सांद्रीभवन असं म्हणतो. आपण पाहिले की सांद्रीभवनाची व्याख्या परत करत असताना वायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थामध्ये रूपांतर होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो, आपण पाहतोय की प्रत्येक हवेची बाष्पधारण शक्ती, प्रत्येक ठिकाणच्या हवेची बाष्पधारण शक्ती ही तिच्या तापमानावर अवलंबून असते आणि तापमान जितकं जास्त असेल तितकी त्या हवेची बाष्पधारण शक्ती जास्त असली आपल्याला दिसून येते. त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची हवेची बाष्पधारण शक्ती असते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी त्या हवेमध्ये असणारं बाष्प हे जर अतिरिक्त व्हायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळं तापमान त्या ठिकाणी असतं. आणि म्हणूनच आपण पाहतोय की या अतिरिक्त हवेमध्ये असणाऱ्या अतिरिक्त बाष्पाचं रूपांतर जर पाण्यामध्ये होत असेल तर या क्रियेला आपण सांद्रीभवन असं म्हणतो. सांद्रीभवनाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. सांद्रीभवन क्रियेचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे स्पर्शजन्य सांद्रीभवन. स्पर्शजन्य सांद्रीभवन. आता स्पर्शजन्य सांद्रीभवन हा पहिला प्रकार आहे सांद्रीभवनाचा. हिवाळ्यामध्ये पहाटे किंवा सकाळी भूपृष्ठ हे थंड होते आणि त्यामुळं भूपृष्ठाच्या संपर्कात किंवा भूपृष्ठाला संपर्क करणारी हवा देखील दवांत पातळीवर पोहोचते आणि शेवटी सांद्रीभवनाची क्रिया सुरू होते. त्यामध्ये दव, दहिवर, धोके यांची निर्मिती होते. अशा प्रकारच्या सांद्रीभवनास आपण स्पर्शजन्य सांद्रीभवन असं म्हणतो. मित्र, स्पर्शजन्य सांद्रीभवन म्हणजे काय की स्पर्श झाला म्हणजे त्या हवेतील असणाऱ्या बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये होण्याच्या क्रियेला आपण स्पर्शजन्य सांद्रीभवन असं म्हणतो. आता स्पर्श झाल्यामुळे हे सांद्रीभवन झालेलं आहे. आपण पाहतोय की दिवसभरामध्ये ज्यावेळेस सकाळी सूर्य उगवतो तेव्हापासून सूर्य पृथ्वीवर उष्णता देण्याचे काम करतो. साधारणतः दुपारच्या वेळेला, मध्यान्हाच्या वेळेला सूर्य हा डोक्यावर असतो त्यावेळेस अधिक प्रमाणामध्ये उष्णता देतो आणि जसजसं सूर्य मावळतो तसतसं सूर्याची उष्णता, पृथ्वीला मिळणारी उष्णता ही
कमी होत जाते. मात्र सूर्यापासून मिळालेली ही उष्णता पृथ्वी ग्रहण करते. जसा सूर्य मावळतो तसं सूर्यापासून मिळणारी उष्णता ही बंद होते. मात्र पृथ्वीचं भूपृष्ठ त्याही वेळेस सूर्याकडून जी दिवसभरामध्ये उष्णता मिळालेली आहे ती त्या पृथ्वीच्या भूपृष्ठाला मध्ये असते. आणि मग पृथ्वीचं भूपृष्ठ हे काय करतं की सूर्याची उष्णता मिळणं जसं बंद झाले तसं उष्णतेचं उत्सर्जन या ठिकाणी अगोदर तर सुरूच असतं, परंतु तसं उष्णतेचं उत्सर्जन या ठिकाणी पुन्हा सुरू झालेलं आपल्याला दिसतं. आणि मग एक असा प्रकार येतो की सकाळी साधारणतः पहाटे भूपृष्ठातील असणारी जी काही सूर्याकडून ग्रहण केलेली उष्णता आहे किंवा ऊर्जा आहे ही ऊर्जा आता भूपृष्ठानं पूर्णतः हवेनं अवकाशाला दिलेली असते. आणि अशा पद्धतीनं मग भूपृष्ठामध्ये त्या ठिकाणी अतिशय थंड पडलेलं असतं. उष्णता ही भूपृष्ठामध्ये त्या ठिकाणी नसते. आणि मग असा थंड असणाऱ्या भूपृष्ठाला जर हवेचा वरचा थर किंवा हवेचा थर भूपृष्ठावरील हवेचा थर त्या भूपृष्ठाला स्पर्श करतो. आणि मग अशा वेळी स्पर्श केल्यामुळे प्रामुख्यानं त्या ठिकाणी त्या हवेचं तापमान कमी होतं. आणि हवेचं तापमान कमी झालं की ती हवा दवांक पातळीवर पोहोचते. आणि दवांक पातळीवर पोहोचली की शेवटी त्या हवेचं सांद्रीभवन सुरू होतं. कारण स्पर्शामुळे ती हवा थंड झालेली असते आणि त्यामुळं दवांक पातळी गाठते. आणि दवांक पातळीनंतर त्या हवेचं सांद्रीभवनाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होते. आणि त्यामुळं आपण पाहतोय की सकाळी आपण ज्यावेळेस फिरायला जातो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच ठिकाणी गवतावर दव पडलेली किंवा दहीवर पडलेले किंवा काही वेळेस धुकं पडलेलं आपल्याला दिसून येतं. हे म्हणजेच प्रामुख्यानं सांद्रीभवनानंतर ज्या पद्धतीनं सांद्रीभवन झाल्यानंतर हवेमध्ये जे काही बाष्प आहे ते आता आपल्याला दृष्टी स्वरूपास या ठिकाणी येतं. म्हणजे एकतर पाण्याच्या रूपानं किंवा हवेतील असणाऱ्या बाष्पाच्या रूपानं ते आपल्याला दिसू लागतं. म्हणजे धुकं असेल किंवा दहीवर असेल या अनुषंगानं आपल्याला ते दिसतं. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रहो हा जो काही सांद्रीभवनाचा पहिला प्रकार आहे जो स्पर्शजन्य म्हणजे भूपृष्ठाचा स्पर्श झाल्यामुळे हवेचा खालचा थर भूपृष्ठाला लागून असणारा हवेचा थर हा देखील थंड होतो. आणि थंड झाला की त्या ठिकाणी दवांक पातळीवरती हवा जाते. आणि दवांक पातळीवर गेली की त्या ठिकाणी सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते. आणि त्या ठिकाणी दहीवर आणि धुके यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. याला म्हटलं जातं स्पर्शजन्य सांद्रीभवन. दुसरं आहे वहन सांद्रीभवन. दोन भिन्न वायू राशी एकत्र आल्यानंतर उष्णतेचं वहन शीत वायू राशीमध्ये होते. त्यामुळे तापमान कमी होते, बाष्पाचे सांद्रीभवन होते. उष्णतेच्या वहनामुळे सांद्रीभवनात होते म्हणून त्याला वहन सांद्रीभवन असे म्हणतात. बघा या ठिकाणी वहन सांद्रीभवन म्हणजे काय की दोन वायू राशी, एक उष्ण वायू राशी आणि एक थंड वायू राशी एकत्र आल्या. उष्ण वायू राशी आणि थंड वायू राशी या एकत्र आल्या तर काय होतं ही जी काही उष्ण वायू राशी आहे आणि ही जी काही थंड वायू राशी आहे या ठिकाणी या उष्ण वायू राशीतील उष्णतेचं वहन या थंड वायू राशीमध्ये होतं. आणि मग उष्णाच्या भागावर थंड वायू राशी त्या ठिकाणी म्हणजे जी काही गारवा आहे किंवा जी काही थंडी आहे किंवा जी काही उष्णता थंड वायू राशीमध्ये कमी आहे त्यामुळे ही वायू राशी
देखील या ठिकाणी काय होतं की उष्णतेचं वहन थंड वायुराशीमध्ये होतं आणि उष्णतेचं वहन थंड वायुराशीमध्ये झाल्यास त्या ठिकाणी असणारी जी काही उष्ण वायुराशी आहे किंवा जी काही तो भाग आहे त्या ठिकाणी काय होतं की उष्ण वायुराशीतील असणारे बाष्प धारण शक्ती ही अधिक असते. मात्र त्या ठिकाणी तिचं वहन थंड वायुराशीमध्ये झाल्यामुळे त्या ठिकाणी थंड हवा त्या ठिकाणी निर्माण होते. मात्र बाष्पधारण शक्ती तिची अगोदर होती, आता ती थंड झाल्यामुळे तिची बाष्पधारण शक्ती कमी होते आणि अशा वेळेस मग बाष्पाचे उष्ण वायुराशीतील बाष्पाचे सांद्रीभवन त्या ठिकाणी होतं आणि सांद्रीभवन झाल्यामुळे हे कशामुळे झालं की उष्ण वायुराशीतील उष्णता ही थंड वायुराशीच्या अनुषंगाने वहन झालं तिचं आणि वहन झाल्यामुळे अशा पद्धतीनं सांद्रीभवन झालेलं आहे. म्हणून याला आपण वहन सांद्रीभवन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरा जो काही आहे तो आहे गतिशील सांद्रीभवन. गतिशील सांद्रीभवन मित्र, गतिशील सांद्रीभवन म्हणजे काय तर हवेमध्ये जसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भूपृष्ठाला समांतर जशी हवा वाहते तशीच हवेमध्ये ऊर्ध्वगामी आणि अधोगामी अशा प्रकारचे देखील प्रवाह या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. हवेची ऊर्ध्वगामी हालचाल सुरू झाल्यावर वर जाणाऱ्या हवेवरील दाब कमी आणि दाब कमी झाला त्यामुळे ती हवा प्रसरण पावते, त्यामुळे तिचे आकारमान कमी होते व तापमान देखील कमी होते. विशिष्ट उंचीवर गेल्यास ती हवा बाष्प संपृक्त होऊन तिला दवांत पातळी प्राप्त होते आणि त्यानंतर सांद्रीभवन झालेली आपल्याला आढळून येते. या क्रियेलाच गतिशील सांद्रीभवन असे म्हटले जाते. तर मित्रांनो, गतिशील सांद्रीभवन म्हणजे काय तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं की भूपृष्ठावर जसे भूपृष्ठाला समांतर आडवे प्रवाह वाहतात तसेच भूपृष्ठापासून वर ऊर्ध्वगामी आणि खाली येणारी हवा देखील आपल्याला बऱ्याच वेळेस दिसून येते किंवा अशा प्रकारचे प्रवाह आपल्याला दिसून येतात. मग काय होत आहे की हवेचा ऊर्ध्वगामी प्रवाह सुरू झाला, हवेची वर जाणारी या ठिकाणी हवेचा वर जाणारा प्रवाह सुरू झाला की काय होतं की हवा ही जसजसं हवा ही वर जाते तसतसं त्या हवेवरील दाब कमी होतो आणि दाब कमी झाला की हवा प्रसरण पावते. ही जी काही हवा आहे ही अशा पद्धतीने प्रसरण पावते म्हणजे हवेचा आकार वाढतो आणि हवेचा आकार वाढला की तापमान वर गेल्यामुळे हवेचे तापमान देखील कमी होते. या हवेचे तापमान देखील कमी होतं आणि हवेचं तापमान कमी झालं तिचा आकारमान वाढतो व तापमान कमी होतं व एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर आपलं असं असेल की या उंचीवर गेल्यानंतर एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर की तापमान कमी झालेलं आहे. तापमान कमी झालं म्हणजे तिची बाष्प धारण करण्याची क्षमता देखील कमी झालेली आहे आणि मग तापमान कमी झालं त्यामुळे काय होते की ती दवांत पातळीवर येते. ती हवा दवांत पातळीवर येते आणि दवांत पातळीवर आली की लगेच तिचं सांद्रीभवनाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होते आणि म्हणजेच हवेचा वर गेल्यामुळे म्हणजेच या ठिकाणी हवेची गतिशील हालचाल झाल्यामुळे वर जाण्याची गतिशील हालचाल झाल्यामुळे त्या ठिकाणी सांद्रीभवनाची प्रक्रिया झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून आपण या प्रक्रियेला गतिशील सांद्रीभवन
असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मित्रहो, आजच्या तासामध्ये आपण सांद्री भवनाचे 3 प्रकार या ठिकाणी पाहिले. एक म्हणजे स्पर्शजन्य सांद्री भवन, दुसरं म्हणजे वहन सांद्री भवन आणि तिसरं म्हणजे गतिशील प्रकारचं सांद्री भवन. म्हणजे सांद्री भवनाचे हे 3 प्रकार मित्रहो आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी बघितलेले आहे. धन्यवाद.